नमस्कार मित्रांनो, एमटेक टायटनिक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ज्या शेतकऱ्याने महाडीबीटी योजनेअंतर्गत स्वयंचलित बॅटरी फवाऱ्यासाठी अर्ज केला होता, त्या शेतकऱ्यांची जी लॉटरी पद्धत होणार होती ती लॉटरी पद्धत आता शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। डीबीटीच्या मार्फत ही लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची यामध्ये निवड झाली, या स्वयंचलित फवाऱ्यामध्ये या बॅटरी फवाऱ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली त्या शेतकऱ्यांना आपल्याला स्क्रीनवर दिसतं अशा पद्धतीचे SMS देखील पाठवण्यात आलेत। आता हे SMS पाठवण्यात आले, नेमकं आता इथून पुढे या शेतकऱ्यांनी काय करायचं याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। तर चला, जो काय आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसतोय त्या मेसेजमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपली जे कृषी विभागामार्फत सोडत झाली, स्वयंचलित बॅटरी फवाऱ्यासाठी जी काय सोडत झाली त्या सोडतीच्या माध्यमातून आपली निवड करण्यात आलेली आहे। आता यामध्ये आपण मागच्या वेळेस सुद्धा चर्चा केली होती की सर्व शेतकऱ्यांना जो काय हा फवारा आहे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, यामध्ये लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना फवारा वितरित केला जाणार आहे। आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली त्या शेतकऱ्यांनी पुढील कार्यवाही काय करायची हा बऱ्याच जणांच्या मनातील प्रश्न आहे। त्या मेसेजमध्ये क्लिअर कट तुम्हाला दिसत असेल, जे आपले कृषी सहाय्यक आहेत, जे आपले संबंधित आपल्या शेतीच्या संबंधित ज्या आपण ठिकाणावर राहत आहेत, जे आपल्याला नेमलेले कृषी सहाय्यक आहेत यांच्याशी संपर्क साधा। बाकीचे डॉक्युमेंट असतील, जे काय कागदपत्रे असतील, जे स्वयंघोषणा पत्र असतील ते त्यांच्याकडे जमा करा आणि हे सर्व डॉक्युमेंट जमा केल्याच्या नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी या बॅटरी स्वयंचलित फवाऱ्याचा लाभ दिला जाणार आहे, हे लक्षात असू द्या। आता यामध्ये एक छोटीशी अपडेट होती की ड्रॉ झालेला आहे। त्या ड्रॉमध्ये ज्यांची निवड झाली त्यांना SMS आलेत, परंतु ज्यांना SMS आले नाहीत त्यांची निवड झालेली नाही शक्यतो। परंतु त्यातही जर काही प्रॉब्लेम असतील, सध्या पोर्टल व्यवस्थित चालत नाही, आज उद्या जर व्यवस्थित चाललंच तर मी तुम्हाला जी काय ड्रॉची जी लिस्ट आहे ती सुद्धा कशी पाहायची याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच छोटीशी माहिती महत्त्वाची देणं आवश्यक होतं, एवढीच माहिती महत्त्वाची होती। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।